आता मला विचारायचं आहे, समजा की आता पैशाबद्दल जर आपण बोलायला गेलो, कोण श्रीमंत हे कशावरून ठरवतं, की ज्याचा सगळ्यात मोठा बंगला आहे, ज्याच्याकडे गाडी आहे, त्यातून लोक श्रीमंत ठरवतात. बरोबर. आता मला जर समजा घ्यायचं आहे, एखादं घर घ्यायचंय मोठं किंवा एखादी मोठी गाडी घ्यायची, तर ती मी वास्तुशास्त्राच्या मदतीने कशा प्रकारे घेऊ शकतो? तर समज आपल्याला घर किंवा गाडी घ्यायची आहे, ठीक आहे, तर पश्चिम दिशा ही मॅनिफेस्टेशनची आहे. जसं तू ऐकलं असेल द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. हो. इंग्रज इथून जाताना सगळं घेऊन गेले आणि द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंडवर विश्वास ठेवतो आपण, राईट? किंवा आता यंग जनरेशन पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड मानते. तर समज द सिक्रेट किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शन ऑल, राईट. तर जर एक पर्ची आपण लावतोय कुठे पण आणि ती इच्छा आपली आहे, विजन बोर्ड आपण म्हणतो किंवा काही आय वॉन्ट टू बिकम अ मिलियनर अँड ऑल, ठीक आहे, तर ते सांगतात आणि आपण एक पर्ची जशी बनवतो आणि कुठेही लावतो. तर जसं बाय डिफॉल्ट त्यांनी जर त्या दिशेला लावली जी इच्छापूर्ती दिशा आहे, तर ती कम्प्लीट होते, नाही तर बाकीच्यांची होत नाही. पण आपण त्यांचं मानायला तयार आहे. पण आपल्या घरामध्ये आपला बेडरूम कुठे आहे, आपलं वॉशरूम कुठे आहे, आपलं किचन कुठे आहे, देवघर कुठे आहे, आपले कर्टन्स कुठे आहेत, हे आपल्याला इम्पॅक्ट करणार नाही का आपल्या सबकॉन्शियस माइंडवर? तर तसंच जर तुला बंगलो घ्यायचा आहे, कार घ्यायचं आहे, तर तू एक गोष्ट करू शकतोस की तू पश्चिम दिशेचा वापर करू शकतोस. ओके. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला एखादा विजन बोर्ड लावायचा आहे, की जसं इंग्रज लोक किंवा कोणी पण सांगतं की विजन बोर्ड लावल्याने आपले मॅनिफेस्टेशन पूर्ण होतं, बरोबर, तर ते लावताना पश्चिम दिशेला लावा. पश्चिम दिशेला लावा. पश्चिम, एक्झॅक्ट पश्चिम माहिती असेल तर बरोबर, किंवा पश्चिम आणि नैऋत्यच्या मध्ये एक दिशा असते पश्चिम नैऋत्य, तिथे लावलं तरी बेस्ट. पण कधी कधी काय होतं, पश्चिम नैऋत्यमध्ये जर एक्झॅक्ट ग्रीडिंग करता आलं नाही तर ते नैऋत्यमध्ये जातं. म्हणून पश्चिमेला तुमचं जे विजन आहे, समजा तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे, तुम्हाला लँड घ्यायचं आहे, तर तिथे तुम्ही एक विलेजचा फोटो लावू शकता. तुमची जी कार घ्यायचं आहे तर तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट मध्ये कारचा फोटो लावू शकता. तुला फॉलोअर्स इन्क्रीज करायचे आहेत तुझे, तर तू ही एक्झॅक्ट ग्रीड करून तुझा स्टुडिओ घेऊ शकतो आणि तिकडे तुला जेवढे फॉलोअर्स हवेत किंवा तुझं फर्स्ट टार्गेट काय आहे ते तू लावू शकतो ब्लॅक अँड व्हाईट मध्ये. म्हणजे जे पण आपल्या काही इच्छा आहेत, पैशाशी रिलेटेड असू दे किंवा कुठल्याही असू दे, त्या पश्चिमेला त्या विजन बोर्ड सारखं बनवायचं आणि त्या तिथं आपण मांडू शकतो की लवकर कम्प्लीट होतं. बरोबर.